भरपूर प्रेम आहे, तर संसारात दुःखच दुःख आहे. दुःखाचं मूळ कारणच संसार आहे. संसार दुःखमूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, संसार हा खोटा आहे आणि परमार्थ हा खरा आहे. आणि परमार्थातलं प्रेम हे कायम आहे, पण संसारातलं प्रेम हे तात्पुरतं आहे. म्हणजे संसारातलं प्रेम हे वन वे ट्रॅफिक होते, पुढे जात पण माघारी येत नाही. बघा, बापाचं तर आपल्या मुलावर प्रेम असतच, ते काय तुम्हाला सांगायची गरज नाही. पण मुलाचं फिरून बापावर असेल याची गॅरंटी मी तरी तुम्हाला देऊ शकणार नाही. याचा अर्थ असा नाही की माझं माझ्या वडिलांवर प्रेम नाही, पण मी आपलं सांगतोय. मग मुलाचं प्रेम कुणावर? महिला मंडळ, मुलाचं कुणावर? नाही, बायको तर असतच, पण त्याच्या मुलावर. मी तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. उन्हाळ्याचे दिवस होते आणि मुलगा पत्र्यावर चढला होता. आता मला सांगा, पत्र्यावर काही चप्पल घालून चढता येतं का? तर नाही. म्हणून तो मुलगा बिना चपलीचा पत्र्यावर चढला होता. आता आपल्या मुलाच्या पायाला चटके भाजतायत, हे खाली उभा असलेल्या 60-70 वयाच्या बापाला बघावलं नाही. लगेच हाक मारली, बाळासाहेब, ओ बाळासाहेब, अहो काय करताय? तुमच्या पायाला चटके भाजताय, खाली उतरा बघू. बाळासाहेब म्हणाले, बाबा, अहो 7 जून होऊन गेलेत, कधी पाऊस पडेल याची गॅरंटी नाही. मी एवढं पत्र्यावरचं काम उरकतो आणि लगेच खाली उतरतो. मग 10 मिनिटे गेली, पुन्हा 10 मिनिटांनी वर आवाज गेला, बाळासाहेब, अहो काय करताय? तुमच्या पायाला चटके बसताय, अहो खाली उतरा बघू. बाळासाहेब म्हणाले, बाबा, तुम्हाला ह्यातलं काय कळत नाही, तुम्ही जरा गप्पच बसा. मग पुन्हा 10 मिनिटं गेली, अहो बापाचं काहीच ते, त्याला कसं बघवणार? मग पुन्हा 10 मिनिटांनी वर आवाज गेला, बाळासाहेब, भिजलो तरी चालेल, पण तुम्ही खाली उतरा. आता मात्र बाळासाहेब रागवले, म्हातारे तुला काय कळत नाही, तो बरं घरात. म्हातारे म्हणलं, मला कळत नसतं तर तू झाला असता का? पण म्हातारे म्हणलं, शेवटी काय करायचं, हे आपल्यावरच गेलंय. मी बी तरुणपणात असाच होतो, कोणाचं ऐकत नव्हतो. मग म्हातारा लय हुशार होतं. म्हातारा म्हणलं, ह्याला तर खाली उतरवायचंय, पण ही सांगून तर काय ऐकणार नाही. मग वरच्या बाळासाहेबाचा 3 महिन्याचा पिंट्या चांगली कपडे घालून घरात पाण्यात झोपावला होता. ती म्हातारा त्याच्यापाशी गेलं, त्याची सगळी कपडे काढली, त्याला उघड केलं, फाटक पोत घेतलं, ती फाटक पोत बाहेर उन्हात हातरलं आणि त्या फाटक्या पोत्यावर वरच्या बाळासाहेबाच्या 3 महिन्याच्या पिंट्याला झोपावलं. आणि नुसतं झोपावलंच नाही, तर त्याच्याकडेच पाटाण करून तंबाखूला चुना लावत उभा राहिले. मग आता कवळ फुरगते, अहो कवळ कातड त्याचं. ऊन लागलं की ते काय करायला लागलं, रडायला लागलं. मग हे कुणी पाहिलं, वरच्या बाळासाहेबांनी. वरच्या म्हणजे पत्र्यावल्या बाळासाहेबांनी. मग लगेच आवाज गेला, ओ बाबा, तुम्हाला काय अक्कल? गव्हर्नमेंटने धोका दिला नाही का?
म्हणलं मी नाही उचलणार. का नाही उचलणार? माझं ठरलंय. काय ठरलंय? माझा खाली येत नाही तर तू जात नेत नाही. ही म्हणला मी उतारतो, ही म्हणला मी बी उचलतो. विठ्ठल